मुंबई का बर्गर चलो खाने के लिए रेडी. सेम तशीच गोष्ट आहे. आता पण आम्ही बाहेरच मागवणार नाही तर ही मुंबईची एक लाईफचा पार्ट आहे ही बाहेरनं जेवण मागवणे. बरोबर ना? बरोबर. काय चाललंय निवांत? काय चाललंय? तुमच्याच व्हिडिओ बघतोय. काय बोलताय? माझा व्हिडिओ बघताय? आई शपथ खरं? आय तुला कसं वाटतंय? मी निघालेलो आहे आज. आता काय कर तुझी राईटच आहे तर सारखी. राईड नाही का म्हणून त्याला राईड म्हणते ते राईड. आता आम्हाला येते का म्हणाय? प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एकदा ना एकदा तर ते दिवस येतोच की त्याला आपलं घरदार सोडून जायला लागतं. मला तर वाटतं कधी कधी माझं लग्न झालं या निसर्गासंग. म्हणजे बायकोचं कसं असतंय, नवरीचं कसं असतं या घर सोडून तिकडे नाही, तसं मला माझं घर सोडून निसर्ग बघा जायला लागतो 2-3 महिना. नंतर परत माहेरला यायचं अजून. बरं हे नवीन लोक तुम्हाला कसं वाटतं सांगा. ही आत यायला वाटतं सगळं मला. तर आता तुमचा गणेश भाऊ निघाला आहे मुंबईला आणि मुंबईवरनं मग सायकलीकडे जाणार. ठीक आहे. मुंबईला मला काय गोष्टी दाखवायच्या तुम्हाला, जी गोष्टी बघायच्या त्या मला ती गोष्टी मला बघाय. ठीक आहे. तर आपण आता मुंबईला निघालेलो या त्यासाठी आई भाकर सगळ्या गोष्टी चुलीव करते. हे बघा चुलीव सगळ्या गोष्टी करायला चालू होत्या आणि पावसाळ्यात दिवस चालू झालते ना, तर त्यामुळे आता मग मला निघायची वेळ झाली. कारण की पावसाळ्यात मला असं वाटतं नाही यार फिरलं पाहिजे, भारी वाटतं खूप जास्त. हे बघा पूर्ण आभाळ आलं आहे, पूर्ण आभाळ. असं वाटतं केव्हा पाऊस येईल. आमच्याकडे पाऊस येत नाही, आमच्याकडे नुसतं आभाळ येत आहे, आभाळ जात आहे. पाऊस काय ना झाला या 2 दिवसापूर्वी झाला पाऊस थोडा, त्यानंतर पाऊस काय आला नाही आमच्याकडे. ठीक आहे. आता भाकरी मिरचू करते. आई कांडक्याचं मिरचू करते घेऊन जायला, म्हणजे मला बसमध्ये दुपारच्याला खायला मला. माझी मुंबईला सगळी जेवढी मित्र आहेत ना माझी सगळी मुंबईला आहेत. इकडे गावाकडे मित्र नाहीत जास्त कोणी, सगळी आहेत तेवढी मुंबईला आहेत माझी. ठीक आहे. तर तिकडे जायचं आहे आता मुंबईला आणि मुंबईवरनं मग सायकलीकडे निघायचं. ठीक आहे. तर आता चला तयारी करतो. मला चिचा आणायची जाऊन काढू, मला चिचा पण न्यायची त्या. आज 3 महिन्यानंतर मी निघालो माझ्या सायकलीच्या दिशेनं. तर अगं म्हणजे 3 महिने राईड करून 1 महिना म्हणजे 1 महिना आलं. 1 महिना झालंच ना घराजवळ येऊन. किती 20-25 दिवस झालं. 25 दिवस झालं मला घरी येऊन. आता निघालो माघारी. चला चिचा आणू काढून. आता पॅकिंग अजून काहीच केलं नाही, काय सामान भरलं नाही अजून. जगभावाला हे भरायचं आहे. ही आपल्याची सगळी एकदम मस्त शेती बघा बघा सगळी. आणि समोर चिचं झाड आहे. ठीक आहे. त्या चिचाच्या झाडासंग माझ्या खूप आठवणी काय आहे त्या. ठीक आहे. तर थोड्या जाऊन चिचा आणतो आणि मग चिचा घेऊन जातो. थोड्या लय काय नाही थोड्यात घेऊन जायचं त्या. चला जाऊ. हे बघा ऊस आमचा मस्त असं झाडावरती हे बघा चिचं झाड बघा. चिचा लई चिचा आहे त्या, पण मी थोड्यात घेतल्या एकदम. आई एकदम कडक झणझणीत असं मिरची बनवते. आई असं ह्यात जर का टाकलं ना ताक तर लय भारी होतं. आता आपली मसर गा बनायची. ताकातलं पण मिरची लय भारी होतं. दह्यातलं ताकातलं काय असतं लय भारी होतं. पण उरक चल सगळी तयार झालेली या. त्याला निघू वाटत नाही, त्याला म्हणून नको जाऊ. मग काय जाऊ मला निघू वाटत नाही, घरनं पाय निघा नाही मला. एकदम संध्याकाळ अशी एकदम मस्त या बाजार होती. संध्याकाळच्या वेळेस पूर्ण हे लाल असतं सगळं आबा, सगळं लाल भडक असतं या. आणि घरी एकदम चांगलं वातावरण असतं, त्यामुळे मला घरनं निघू वाटत नाही. जायला तर लागणार आहे मला. हिरवी साडी बरी वाटते, किळी कलर भारी वाटते या, पण तुझ्या अंगावर गुलाबी कलरची सुबून दिसतो. गुलाबी, त्या आबोली कलर, हा लाल कलर, हा. अशी साडी आणायची. हा आई काय झालं आई निघाली लग्नाला. लाईट आली का नाही अजून? दादा मला आता सोडून आला असता ना सांग बरं. बापाचं काय मला आला असता ना सोडून आता सांग बरं मला. जाऊ का? चला आता आईंदा दादा दोघंच घरी असतात या. करण्या पण गेला, दिदी पण गेली, भाऊ पण गेला, मी पण निघालो. आता फिरावून घर सगळं सुनं पडलं. आता कवा येणं होतं इथे. आता एकदा गेल्यावर काय लवकरही वाटत नाही. आता काय होतं ना घरी असलं का नाही, घरी असल्यावर घरचं वातावरण सुटून देत नाही मला अजिबात. आणि बाहेर गेल्यावर बाहेरचं वातावरण घरी येऊन देत नाही लवकर. असं होतं. घरी येताना पण काळजावर दगड ठेवून आलो होतो मी. आता घरनं जाताना पण काळजावर दगड ठेवून निघालो या. मी पहिलं असं तोंडाला मास्क लावायचो, पहिलं मास्क लावून जायचो मी. पण नंतर मला समजलं की म्हणलं काय मास्क लावं, म्हणलं कशामुळे मास्क लावं, काय कारण मास्क लावायचं. म्हणलं आपण तर फेमस आहे ना, म्हणलं लोक भेटली चांगली गोष्ट आहे म्हणलं होतं. त्यामुळे मास्क लावायचं बंद केलं.
टाईम झाला आहे दुपारच्या 12:30. इष्टी आपली पोचलेलो लोणीमध्ये, ठीक आहे. आणि लोणीमध्ये जेवाय थांबली या. काय पण म्हणा, वातावरण कसं बघितलं. गेल्या महिन्यात ज्यावेळेस सायकली कोण आलो जाऊन आहे त्यावेळेस जी वातावरण होतं एवढं खतरनाक ऊन होतं. आता तर बघायला गेलो ना तर एवढं जास्त भारी आबाळ झालं. ही बघा आबाळ बघा नुसतं. आपण आज बोरवलीमध्ये उतरायचं आहे. गाडी बोरवलीपर्यंत भेटलेली मला लालपरीमध्ये. काय पण म्हणा, लालपरीमध्ये जी सफर करायची मजा का नाही ती मजा जरा थोडी वेगळीच असते. पुण्यात पोहोचलेलो हे बघा. आणि ना भाऊ पुण्याचा एक लई मोठा खोल विषय तो मग काय आहे ते पुण्यामध्ये भाऊ डिवायडरवरनं गाड्या नाही त्या जी मोटरसायकल असते का नाही, जर मधनं जागा नसेल ट्रॅफिक लागले तर साईडनं डिवायडरवरनं गाडण्यात येत्या दुकानासमोरनं. ती खतरनाक विषय आहे एकाला. ती बघा मला समजा नाही लोकांची दुनिया आहे का गाड्यांची दुनिया आहे. लोक कमी गाड्या जास्त दिसायला लागले आज मला पुण्यामध्ये. हे बघा फायनली लोणावळ्यामध्ये सगळं पोचलेलो या. 2 मिनटं उतरावं म्हटलं कंबर दुखायला लागली. सकाळी 11 वाजता गाडीत बसली. आज एक उतरलो खाली. मला गार लागतंय राव इकडं. आपल्या इकडं गरम होतं, इकडं गार लागतं या खूप जास्त. हे बघा पाऊस चालू व्हायला लागला. पाऊस यायला लागला भाऊ. पहिला पाऊस यायला लागला. वा एकदम मस्त वाटतं. ही आपली इष्टी पूर्ण पण एकदम भरून गेली साईडनं. तर एक पोंगळ्याचा पुडा. वाव मस्त. पाऊस यायला लागला. चला जा आपल्या गाडीमध्ये बसू आपण. ही आपली गाडी. ओके वा इथं आपलं बसायचं. इथं ड्रोनची बॅग ठेवली आणि एका साईडला आपली बॅग नॉर्मल ठेवली आहे. वा टाईम बघा 7:41 आहे आणि अजूनपर्यंत गाडी मुंबईच्या जवळ पण नाही. अजून मी ठाण्यात पण नाही पोचलो. अजून मी ठाण्यात पण नाही अजून. हे बघा एवढी असं ट्रॅफिक लागले काही समजा नाही. तर भावांनो इथे एक विषय एक लई मोठा गंभीर होऊन बसला आहे. आपला जो माईक आहे का नाही तो माईक अजिबात कॅमेराला कनेक्ट झाला नाही. तर मुंबईमध्ये जाईपर्यंत ठीक आवाज नाही आला. ठीक आहे. तर आता मी बसमधून उतरलो इथून, कारण की बसमधून आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप वेळ लागत होता कारण की ट्रॅफिक लय होतं. तर मी काय केलं, मी ठाण्यामध्ये उतरलो बसमधून आणि तिथून आपली एक रिक्षा केली आणि रिक्षाने मी आलो रेल्वे स्टेशनला. ठीक आहे. आणि रेल्वे स्टेशनला येऊन तिथून मुंबईमध्ये अंधेरीची ट्रेन पकडली बघा. नाही घाटकोपरची पकडली भाऊ, घाटकोपरची. हां सत्य आहे. ठाणे रेल्वे स्टेशनवरून घाटकोपरला जाते. आता मजा येणार नाही जाम. थांबणार आहे कुठं चला जाऊन सांगतो कुठं थांबणार आहे तुम्ही. फायनली ज्या व्यक्तीपाशी थांबायचं आहे ती व्यक्ती आपल्या समोर आहे. आपला लल्लनटा भाऊ खतरनाक. किती दिवसाला भेटलो आज? कितवा दिवस झाला? 7-8 दिवस झालं का? 7-8 दिवस झाले 7-8 दिवसाला जर भेटायचं नंतर कसं व्हायचं तुम्ही मला सांगा. हे टाक रे बाबा, जाम घाम आलाय, जाम घाम. तुला मुंबईमध्ये आल्यावरती घाम नाही असं काय होऊ शकत नाही.
भावाचं म्हणणं आहे तू मुंबईमध्ये आला आणि तुला घाम येऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. मी म्हणलं बरोबर आहे अगदी. आम्ही आलो होतो मुंबईमधला स्पेशल कोंबडी वडा घ्यायला, ठीक आहे. आम्ही आलो आणि वडा संपला. इथला कोंबडी वडा थोडा फेमस आता झालेला अच्छा. आहे, पण चांगला आहे. अच्छा, चांगला आहे. म्हणजे एकदम ना कोकणात जसं असं ना कोंबडी वडे अच्छा. तसे ते भेटतात आणि ओके. तेच आम्ही खायला आलेलो. म्हणजे हा नाही, मी आलेलो अच्छा. आणि निलू आता येणार होती, पण तिला सांगतो की थोडंसं प्लॅन चौपट झाला आहे. प्लॅन चौपट झाला. वहिनीला म्हणा घरी जाऊन थांबा, हां, आम्ही आलोच मागणार. तर आता आपण काय करूया, घरी आता आपली घरी जाऊया, मस्त फ्रेश होऊया, मागूया माझ्या आवडीचा बर्गर. आणि ही आपली कॉलनी आहे भावांनो. काय नाव आहे कॉलनीचं? चांदिवली संघर्ष नगर. काय 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 संघर्ष नगर. संघर्ष नगरनं संघर्ष केला लय मोठा, तवा इथं जाऊन आलोय. चला बघूया आता, आलोया. हे बघा, अरे हे काय आहे रे एवढं लाईट आहे? हे सगळ्या रूमचे मीटर्स आहेत. बापरे, हे बघा भावानं मीटर. मुंबईमध्ये अशी सिस्टीम असते भाऊ, मोठ्या बिल्डिंगच्या मीटरला अशी सिस्टीम असते पूर्ण. हे काय वानकडे आहे? लोकांची नाव म्हणजे कोणाचं कुठलं घर आहे? ओनरचा रूम आले हां. पावरचं थोडंसं येऊ. चल 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 येतो ना सोबत जा. अजून आता करायचं. चल चला जाऊया, बघूया कसं चाललंय या, कसं चाललंय या. मस्त एकदम बरं. आता त्या मोबाईलवर बघतोय तर गावाला दिसतंय. अचानक जाऊन सरप्राईज द्यावा म्हणलं, एकदम अचानक जाऊनच. योग्य बोलतेस तो सुधर्मा. काय चाललंय निवांत? काय चाललंय या? तुमच्याच व्हिडिओ बघतोय आम्ही. काय बोलताय? माझा व्हिडिओ बघताय? आई शपथ, खरं? अरे माझा व्हिडिओ बघते ते, ही बघ की, लगा लगा लगा. बाबा ते सैराटचं आपण घरी गेलेला ते सगळं आम्ही बघतो. सगळे बघता तुम्ही? यार बघा मुंबईमधल्या लोकांचं किती प्रेम आहे बघा माझ्यावर. आंघोळी करत होतो ते बरं सांगितलं. ते लय बेकार करतात ते लोक. आंघोळ करत नाही गडावरती. त्या पाया- अरे हा हा हा, ते केदारेश्वरला वरती. राईट 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 राईट. हे बघा, आता सध्या मी आलेलो आहे मुंबईमध्ये, आपल्या भावाच्या घरी आहे. आता सध्या आम्ही जेवणाचा काय प्लॅन केलेला नाही. आम्ही जी काय करणार ना ती बाहेरनं बघणार नाही. आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं, टी व्हीमध्ये बघितलं होतं की आम्ही मुंबईमधली आम्ही बाहेरनं मागवतो, म्हणजे असं व्हिडिओमध्ये नाही का दाखवत ती, चला आज बाहेरनं मागवतो, चलो आज बाहेरचं ऑर्डर खाना करते. तर ही सेम तशीच गोष्ट आहे. आता पण आम्ही बाहेरनंच मागवणार नाही तर ही मुंबईची एक लाईफचा पार्ट आहे, ही बाहेरनं जेवण मागवणे. बरोबर ना? बरोबर. म्हणजे काही जरा पण वाटलं ना की चल भाई आज काय करायचं जेवण काय कंटाळा आला, ठीक आहे मागूया, चल मागूया किंवा चल जाऊया खायला. हां, असं असतंय. तर आता मस्तमध्ये आम्ही आता घरी आलेलो आहे. आता भारी वाटतं खूप जास्त. आणि तुम्हाला दाखवतो, ही आहे ना काही तेव्हा हे भावाच्या बड्डे दिवशी भावाला मी गिफ्ट केलं. तर भावानं कसं मस्त चिटकवलं इथं, मस्त लावलं, मस्त एकदम मस्त लावलं, एकदम मस्त. आपण रेस खेळायला जाऊ ही गाडी घेऊन. चालेल. आणि जेव्हा माल भरत ही गाडी घेऊन जाऊया. मस्त. चला मी आता आंघोळ करतो, फ्रेश होतो, नंतर तुम्हाला भेटतो मी. मस्त झालं एकदम, भारी वाटतं या. कुठं होता? आम्ही तिकडे गेलो ती कोंबडा वडा आणायला. ह्यांनाच हे म्हणलं कोंबडा संपला म्हणला ती माणूस. तर मस्त आता मी झालोय फ्रेश, ठीक आहे. तर आम्ही काहीतरी मागवलेलं आहे, तुम्हाला दाखवतो काय मागवलं आहे ती. आता इथं पण आहे का अजून काहीतरी? चीज ब्लास्ट ये तेरा. अच्छा, तुम्ही? ये दो मेरा. अच्छा ठीक आहे, चल बघू तरी. मुंबई का बर्गर, चलो खाते. मस्त आहे. तर मंडळी, ह्या व्हिडिओला इथं संपूया. पुढला व्हिडिओ खूप जास्त दमदार आणि भन्नाट असा येणार आहे, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. एकदम फ्रीमध्ये असते पुढला व्हिडिओ बघण्यासाठी. तर व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. तर भावनो, पण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.